नमस्कार. रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते. आज आपण चटपटीत मिरची वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मिरची वड्यासाठी आपण घेतली आहे भावनगरी मिरची. तुम्ही जोधपुरी मिरचीही घेऊ शकता. ही मिरची अजिबात तिखट नसते. उकडलेले बटाटे, तेल, जिरे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, बेसन पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर. आता आपण मिरच्या, लसूण, आलं यांचा एकत्र ठेचा बनवून घेऊया. आपला मिरचीचा ठेचा तयार आहे. वड्यांसाठी आपण बेसन पीठ कालवून घेऊ. पिठामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल पावडर व चिमूटभर हळद टाकून कोरडेच मिक्स करायचे. त्यानंतर थोडे पाणी टाकून पिठातील गुठळ्या नीट फोडून घ्यायच्या. गरज वाटली तर अजून थोडे पाणी टाकायचे. हे पीठ जास्त घट्ट नाही ठेवायचे किंवा जास्त पातळही नाही करायचे. असे भज्यांच्या पिठासारखे पीठ भिजवायचे. हे पीठ 10 मिनिट असेच भिजत ठेवायचे. तोपर्यंत आपण मिरच्यांना असा कट देऊन आतील बिया काढून घेऊया. अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घ्यायच्या. सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतलेत. उकडलेले बटाटे हातानेच असे मॅश करून घ्यायचे किंवा किसणीने किसून घेतले तरीही चालतील. आता आपण मिरचीत भरण्यासाठी सारण बनवूया. गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. कढीपत्ता टाकायचा. आलं लसूण मिरचीचा जो ठेचा आपण बनवला आहे तो टाकायचा. थोडी हळद टाकायची व ठेचा चांगला परतून घ्यायचा. ठेचा छान परतला की मॅश केलेला बटाटा टाकायचा. आता गॅस बंद करायचा. यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची. चवीपुरते मीठ टाकायचे आणि भाजी छान एकजीव करायची. हे सारण आपण थंड करून घेऊया. सारण थंड झाले आहे. हे आपल्याला मिरचीमध्ये भरायचे आहे. मिरची अजिबात तिखट नाही म्हणून आपण हातानेच अशा पद्धतीने सारण भरूया. सारण असे घट्ट दाबून भरायचे. या मिरच्या अजिबात तिखट नसतात म्हणून मुलेही आवडीने मिरची वडे खातील. सारण असे वरपर्यंत भरायचे. सगळ्या मिरच्यामध्ये अगोदर सारण भरून घ्यायचे व नंतर पिठामध्ये बुडवून मिरच्या तळायच्या.
काही जण या मिरचीवरही सारण लावून मग मिरच्या पिठामध्ये बुडवून तळतात, पण या मिरचीची साल जास्त जाड असल्यामुळे वरून सारण लावल्यावर मिरची आतमध्ये नीट तळली जात नाही. म्हणून आपण फक्त आतमध्ये सारण भरून मिरची पिठामध्ये बुडवून तळूया. मिरची जास्त मोठी असल्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने मिरचीवर पीठ लावून घेऊया. आपण तेल गरम करायला ठेवले होते, ते गरम झाले का ते पाहूया. तेल गरम झालंय. आपण आता मिरची तेलामध्ये सोडू. झाऱ्याने तेल मिरचीवर उडवूया, म्हणजे मिरची सगळीकडून छान तळली जाईल. मिरची जाड सालीची असल्यामुळे जरा जास्त वेळ तळून घ्यायची. मध्ये मध्ये मिरची अशी खालीवर करायची. राहिलेल्या मिरच्याही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ. आता आपले चटपटीत मिरची वडे तयार आहेत. हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. तुम्हाला ही मिरची वड्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.